मुलांना तुम्ही बघत असाल तर काही वेगळे विचित्र काही खाताना दिसतात. खरं तर ते योग्य आहे का? या देशासाठी अनेकांनी गुलामगिरी केली, गुलाम झाले, पण त्या गुलामीला काय अर्थ निर्माण होतोय का? सांगितलं होतं की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर महात्मा गांधी असतील, अनेक नेते असतील किंवा अनेक हुतात्मे असतील, खरंच त्यांचा आज इथे अर्थ निर्माण झालाय का? अनेक विचार करण्याच्या गोष्टी तर निर्माण कराव्या लागतात. त्याचबरोबर 2021 मध्ये कोरोना हा सगळ्यात विषारी हा व्हायरस आपल्या भारतामध्ये आला. त्यातही आपल्याला शिकायला भेटलं. खरं तर काल एक व्हॉट्सअपवर मेसेज ट्रेंड होत होता. त्या व्हॉट्सअपच्या मेसेजवर जर तुम्ही नीट लक्ष द्याल तर कोरोनापासून आपण काय शिकलो, तर कोरोनापासून आपण खरं तर माणसाला कशा पद्धतीने मदत करायला पाहिजे. कमी खर्चातही माणूस जगू शकतो, कमी खर्चातही माणसाला जीवन जगता येतं. मौल्यवान वस्तू खरेदी करायची गरज नाही. माणसाला पोटासाठी फक्त एक भाकर आणि मिरची असली तरी ते जेवता येतात किंवा पोटं भरता येतात. ह्या कोरोनातून बऱ्याच काही गोष्टी आपण शिकलो. पण खरोखर ते आज 2-4 महिन्यापुरत्या, 7-8 महिन्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित राहणार आहेत की पुढे सुद्धा त्या गोष्टी आपण पुढे चालणार आहोत. आज मुलांचं शिक्षण हे ऑनलाईनद्वारे होत आहे. खरं तर हे भारताची टेक्नॉलॉजी काही वर्षापूर्वी झालेली भावी होती. जर तुम्ही बघत असाल अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप किंवा अनेक खंडामध्ये तुम्ही जाल, आशिया खंड सोडून तर तुम्हाला तिथे ऑनलाईन प्रणाली हे अगोदरपासून प्रस्थापित झालेली असते. प्रत्येक पालकांना वाटतं माझा मुलगा इंग्रजी शिकावा, पण खरोखर आपल्या पाल्याला किती इंग्रजी येतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण पालकालाच इंग्लिश या शब्दाचा अर्थ समजत नसेल आणि मुलांकडनं इंग्रजी शिकायची अपेक्षा असेल तर ते चुकीचं आहे. कारण आपली जी मातृभाषा आहे ती इंग्लिश नाही, आपली मातृभाषा मराठी आहे. पण माझं मत आहे इंग्लिशमध्ये शिकून सुद्धा मुलं जर मोठी होत असतील तर मराठीमध्ये शिकून सुद्धा मुलं कलेक्टर झालेले आहेत, IPS झालेले आहेत, ऑफिसर झालेले आहेत, मोठमोठे राजनेते झालेले आहेत. अनेक गोष्टी त्यातून प्रस्थापित करता येतात. फक्त जिद्दता, चिकाटी, एकता, मेहनत, उत्साह आणि आपल्याला पुढे जाण्याचा उत्तंग असावा लागतो. नक्कीच आपण पुढे गेल्याशिवाय राहत नाही. क्लासेस लावल्याने किंवा शाळेत गेल्याने मुलगा हुशार होतो असं नाही. मानसिकता बदलणे म्हणजेच क्लासेस असतात. दुसरी गोष्ट, आज आपल्याला महागाई वाढताना